तर आज सकाळी आम्ही काय केलं, लक्ष्मीचं आज गुरुवार, पहिला गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आज. मार्गशीर्ष महिन्याचे पहिला गुरुवार असल्यामुळे सकाळीच लवकर बाजारात जाऊन लक्ष्मी माताचं साहित्य वगैरे, नारळ, कलश वगैरे करण्यासाठी घेऊन आलो. कलश संध्याकाळून कलश मांडला. त्याच्यानंतर माता लक्ष्मीची आराधना करून जरा उपवास पकडला. आज फर्स्ट गुरुवार होता ना, त्याच्यावर मार्गशीर्ष महिन्यातला तो पकडला. उद्यापन करायचं तर ते उद्यापन तर शेवटच्या चौथ्या गुरुवारी करतात उद्यापन हे. तसं काही नाही, फराळाचं वगैरे केलं थोडंफार. आता आम्ही लोक संध्याकाळी जरा राऊंड मारून येते मी. त्याच्यानंतर मग मी हे करते, जेवण वगैरे बनवून जेवण झाल्यानंतर देवीला नैवेद्य वगैरे दाखवतात असं मी दरवर्षी करत होते. पण आता ह्यावर्षी मी काही कारणास्तव उपास नाही पकडू शकले. त्याच्यामुळे पण देवीचे नामस्मरण मनात चालूच आहे, देवीबद्दल विचार चालू तरी मनातून काही जात नाही. मी काही उपास धरला नाही आता सध्या, तरी माझे विचार आहे मागे पुढे पण देवीच्या नावाने उपास धर. तसे मी त्या मंगळवार देवीच्याच नावाने धरते. देवी हा आपला मंगळवार महालक्ष्मीचा असतोच. मंगळवार हा देवीचाच वार असतो, त्याच्यामुळे मंगळवार पण धरलं तरी चालतो. हे कसं वर्षातून एकदा महालक्ष्मीचे उपास असतात, हे मार्गशीर्ष महिन्याचे पवित्र उपास असतात, म्हणून त्याला खूप महत्त्व आहे या उपासांना. म्हणून आजकाल सगळेच उपास हे करतात आणि माता लक्ष्मी सगळ्यांवर कृपा करते, प्रसन्न होते, मनोकामना पूर्ण होतात. सगळ्यांची इच्छा मनोरथ सगळे पूर्ण होऊन माता लक्ष्मी सगळ्यांना उदंड आयुष्य देवो ही माझी माता लक्ष्मीकडे प्रार्थना आहे. तसंच संध्याकाळचा टाईम झाला की मग माता सगळं उपास सोडायचा टाईम होतो. मग माताच्या नावाने त्या दिवशी आपण ज्या पहिला गुरुवार असतो ना, ह्या गुरुवारी पहिल्याच दिवशी आपण थोडंसं आमच्या रीतीप्रमाणे आम्ही काहीतरी गोडधोड बनवतो. ते गोडधोडचं नैवेद्य दाखवतो देवीला. त्याच्यानंतर मग आम्ही उपास सोडतो. असं ही मार्गशीर्ष महिन्यातील पहिलं गुरुवाराचं पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे हा असं हे असतं पहिल्या दिवसाचं. त्याच्यामुळे हे ठीक आहे, माता लक्ष्मीचं उपास असल्यामुळे माणूस आनंदित चांगलं राहतो, खुशीत राहतो. थँक्यू सो मच.